सोबत बच्चू कडू आहेत भाऊ. पुण्यात तुम्ही आलाय, मात्र गेल्या 2 दिवसापासून पुण्यात जो चाललेला प्रकार आहे तो तुम्ही पाहिलेला असेल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेला योग्य वेळी उपचार भेटले नाहीत, त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दाखल केला आणि प्रसूतीनंतर महिलेचा जीव गेलाय. खरं तर 304 ए नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याच्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर पण डॉक्टरवर जे कर्मचारी आहेत सहआरोपी मंत्र्यासहित सगळ्याला केलं पाहिजे. पहिली गोष्ट, कारण ही जबाबदारी राज्याची त्यांची पण तेवढीच असतं आणि त्याच्यामुळे एकाला दोषी धरून ठरलं जमणार नाही. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हे प्रकार का वाढत चालले आपण लक्षात घ्या. का प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलनं मेडिकल टाकलं, मेडिकलची जी काही आकारणी घेतो, जी औषध बाहेर 100 रुपयात भेटतं ती हे 300 रुपये आकारतात. याची चाचपणी होत नाही. प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलनं साईडनं एक मेडिकल टाकलाय, जोडधंदा. हा सगळा इकडे असाच प्रकार चालू आहे. याच्या समित्या आपल्या राज्यानं कायदा केला नाही. जो केंद्रानं कायदा केला तो आपल्या राज्यानं का कायदा केला नाही? ते जर कायदे केले असते तर किती फी आकारावी, काय करावी, आणि इव्हन कायद्यात काय म्हणतं का कुठल्याही प्रकारचं ॲडव्हान्स घेता येणार नाही, पैसे नाही म्हणून पेशंटला रेफर करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीची मला वाटतं एक वेगळी चौकशी समिती केल्यापेक्षा जे कायदे अस्तित्वात आहे त्याच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आमची अशी मागणी आहे का आपण पाहतोय का इथं कलेक्टर, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांच्या पोरांसाठी आरोग्याची वेगळी अवस्था आहे आणि सामान्य मतदार जो आहे किंवा सामान्य जो नागरिक आहे त्याची आरोग्याची अवस्था वेगळी आहे. म्हणजे सार्वजनिक रुग्णालयात गेलं तर तिथे व्यवस्था नाही आणि प्रायव्हेटमध्ये गेलो तर तिथे लुटीचे सत्र आहे. दोनही इकडे चांगलं नाही आहे, हे तेवढंच खरं आहे. मग यावर आम्ही खरं तर हा आमचा अधिकार आहे. कायद्यानं घटनेनं आम्हाला प्राथमिक जबाबदारी ही सरकारवर टाकली आहे आणि प्राथमिक जबाबदारी काय तर किमान आता समजा सामान्य रुग्णालयात, सार्वजनिक रुग्णालयात त्या शस्त्रक्रियाची किंवा त्या उपचाराची सोय नसेल तर प्रायव्हेटमध्ये गेलो तर त्याचे पैसे जास्त पडत असेल तर ही जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे का समानतेनं शिक्षण आणि आरोग्य हे किमान समान असलं पाहिजे. सगळ्यांना सारखे उपचार, सगळ्यांवर सारखे उपचार, हे धोरण स्वीकारल्याशिवाय आणि हा कायदा आणल्याशिवाय ह्या घटना थांबणार नाही. हे दीनानाथ आता आम्ही जे झेंडे लावून विविध पक्ष आंदोलन करून आले ना, तर पहिले हे तेवढे सहआरोपी केले पाहिजे आंदोलन करणारे पक्ष. कारण आखरी या राजकीय पक्षानंच हे धोरण बेकार केले. लक्षात घ्या, तुमच्या नेत्यानं धोरण काय चांगले ठेवले का? कोण जबाबदार आहे? प्रथम दर्शनी याच्यात असणारा आमचा सीएम असन, डेप्टी सीएम असन, मंत्री असन, आमदार असन, ज्या ज्या राजकीय पक्षानं सत्ता भोगली आणि त्यांनी हे अवस्था निर्माण केली नाही ते दोषी नाही आहे. तुम्हाला दिसाला दीनानाथ दिसतं ते तर नालायक आहेच, पण झेंडे घेऊन आंदोलन करताय तर तुमच्या पक्षाचे धोरण काय ते तपासत नाही. आले आणि 2 मुलाखा दिल्या आणि 1 कुंडी फोडली म्हणजे तुम्ही रोष व्यक्त करताय. पहिली थापड तर राज्यकर्त्याला मारली पाहिजे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठीत केलेली आहे. मात्र हे सगळं थोटांड आहे. हे चौकशी समिती महाचोर आहे, ते कशी काय चौकशी करणार आहे? कोण नेमकं महाचोर? हेच चोर आहे. मुख्यमंत्री. माझं काय म्हणणं आहे का या व्यवस्थेमध्ये दोषी कोण आहे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. तुमचा आता आम्ही आले पण तुमचा वरतून जे पॉलिसी आहे ते तुम्ही करणार की नाही करणार? तर वेगळी करणार काही? तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्या चॅनलचा? तुम्हाला अधिकार कितपर्यंत आहे? तुमचं कर्तव्य काय? माझी मुलाखत घेणं पाठवणे. पण मूळ जे धोरण आहे आमच्या या राज्यामधलं हे धोरण काय आहे? आमच्या राज्यकर्त्यांना धोरणं चांगले घ्यायला पाहिजे होते, ह्याच्यावर कायदे चांगले करायला पाहिजे होते, ते केले नाही म्हणून ही अवस्था आहे. कायद्याची कठोर कारवाई केली असती तर आज ज्याला आम्ही लाडकी बहीण म्हणतोय ती आम्ही गमावली नसती. तुम्ही याला राजकारणाचा जो काही व्यवस्थित जे वातावरण तयार केलं, तुम्ही सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानात ताकद का दिली आणि सगळ्यांना मतदानाचा अधिकार का दिला? चांगलं केलं असन तर मतदानातून आनंद व्यक्त झाला पाहिजे आणि वाईट केलं असन तर राग व्यक्त झाला पाहिजे. पण मतदानातून ते व्यक्त होते का? नाही. मतदानातून काय होतं? निळा, भगवा, पिवळा, हिरवा हे व्यक्त व्हायला लागलंय. हे सगळे राजकारणी लोक बदमाश आहे. कधी फतव्याचं राजकारण, कधी बटेंगे तो कटेंगे. अब तो हिंदू ही कट गया है.
हमारी भाजप का कार्यकर्ता कट गया है यहाँ, उसका घर परिवार बर्बाद झाला. आणि मग तुम्ही आम्हाला कटेंगे बटेंगेच्या नावावर या राजकारण दूषित करण्याचं काम केलं. पहिला तर हाच गुन्हा आहे. त्याच्यामुळं मुद्दा काय आहे का व्यवस्था नाही. व्यवस्था असली तर लूट आहे आणि लूट पैशाशिवाय काही होत नाही. मग सरकारची गरज काय राहिली. सरकार म्हणून आम्ही काय केलं. काँग्रेस असू दे भाजप असू दे आम्ही काय केलं ते राज्यभरात करताय तुम्ही. लाज नाही वाटत. राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि तिथं शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला तर माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की 5-10 वर्ष कर्ज भरत नाही, कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाली की साखरपुडे करता, म्हणजे पैशाचे अशा प्रकारे वापर करता. अशा प्रकारे शेतकऱ्यालाच कृषी मंत्र्यांनी सुनावलंय. माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये. पहिली गोष्ट, कर्ज का वाढलं याचं कारण सरकार आणि सरकार आहे, लक्षात घ्या. तुम्ही सांगा, तुम्ही जर आम्ही पाहतोय या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबाचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले माणिकराव. तुम्ही जर कांदा निर्यात बंदी केली नसती तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागितली नसती. तुमचं काय धोरण होतं, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया. तुम्ही सांगा, या देशातलं लोखंड निर्यातीला परवानगी आहे. या देशात फॅक्टरीमध्ये जो माल निर्माण होतं ते तुम्हाला विदेशात पाठवता येतं. मग आमच्या कांद्याला तुम्ही निर्यात बंदी का करता. जर कांद्यावर निर्यात बंदी केली नसती तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला कर्जमाफ म्हणायची वेळ आली नसती. तुमच्या धोरणामुळे आमचं मरण आलं. हे कितपत योग्य आहे की शेतकऱ्यांना म्हणायचं की 5-10 वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही, कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाली की लग्न साखरपुडे करता. कर्जमाफीपेक्षा माणिकरावले माहित नाही, त्यांनी आमने सामने यावं. तुमच्या सरकारनं, काँग्रेस असते का भाजपनं, या शेतकऱ्याला लुटलं किती. साधं सोयाबीनचं उदाहरण सांगतोय. सोयाबीन शेतकऱ्याला एकरी 4 क्विंटल आलं आणि 4,000 रुपये भाव भेटले, 4,16,000 भेटले. आता 1 क्विंटल एका एकरात जर मला सोयाबीन हाती घ्यायचं असेल तर एक माणूस जरी पकडला तर त्याला 6 महिने राबावं लागलं, म्हणजे 60,000 रुपये त्याच्या मजुरीत गेले आणि पैसे 16,000 आले. लुटीची अवस्था आहे. आम्ही परत पाम तेल आयात केलं नसतं तर माझ्या सोयाबीनला 8,000 ते 9,000 रुपये भाव राहिले असते. धोरणं तुमचे आहे. तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला जे काही भाव घटतं ते महत्वाचं आहे. आणि मग इतर देशामध्ये जे आपण देतो आहे, मला एक सांगा, किमान वेतन जेव्हा ठरतं तर किमान वेतन मध्ये काय असतं का किमान खाणं पिणं जगणं झालं पाहिजे, तेवढा कमीत कमी पगार भेटला पाहिजे. आणि किमान वेतन आहे 18,000. 18,000च्या वरती आपण पगार देतोय कर्मचारी अधिकारी आमदारांना. त्यात 6 किलो मटण, 35 डझन अंडे, 20 लिटर दूध. शेतकऱ्याला लागत नाही, मजुराला लागत नाही. शेतकऱ्याचा अपमान म्हणायचा हा सरळ सरळ अपमान नाही होय. ही तर मी सांगतो ना, ते अफजल खान परवडले. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अफजल खान काय, औरंगजेब काय, दाऊद इब्राहिमची औलाद काय, हे परवडले असे मनाची वेळ आलेली आहे. तुम्हाला हे समजायला नको का तुम्ही म्हणताय कर्ज तुम्ही थांबून ठेवताय. मग कोणाला हौस आहे, कोणाला हौस आहे. आणि तुम्ही बोंबलले काय हो, तुम्ही कशाला तोंड मारले आम्ही कर्जमाफी करतो. लाज नाही वाटली का तेव्हा. किती मारायचं तुम्हाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेसाठी भाजप पुढे लोटांगण घेतलं अशा प्रकारचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. याशिवाय पर्याय तरी काय पर्याय. अजित काय पर्याय. अजितदादांकडे लोटांगण घेण्याशिवाय पर्याय नाही असं काय. अजितदादाला खरं तुम्ही आपसात एकांतात विचारा का तुम्हाला भाजप आवडते काय म्हणून. ते म्हणून बा मला आता अटकलंय काम म्हणून मी तिथं आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न. मनसेकडून मराठी भाषेच्या आग्रहासाठी राज्यभर खळखट्याक आंदोलन सुरू आहे आणि उदय सामंतांनी सकाळी राज ठाकरेंच्या घरी जात भेट घेतली. काय. उदय सामंत जे मराठी भाषा मंत्री आहेत त्यांनी राज ठाकरेंची घरी जात भेट घेतली. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की कायदा हातात घेतलं तर कारवाई करण्यात येईल आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंतांनी मराठी भाषा व्यवस्थापन जे आहेत, बँक असतील, मेट्रो असतील किंवा रेल्वे असेल, या व्यवस्थापनांमध्ये मराठी भाषा कंपल्सरी असावी यासाठी. मराठी भाषेचा अभिमान ठेवलाच पाहिजे. विषय मला एक पुन्हा वाटतं का वाघ्या झाला, औरंग्या झाला, नंतर काय म्हणते हलाल झालं, अधिक काय होतं ते नारायण ते काय कोणतं राणे ते झटका झाला, आता हे मराठी आलं.
पण या सगळ्यामध्ये अर्थकारण कुठे आहे? स्वाभिमानाची लढाई लढत असताना छत्रपतीनं आखरी किमान भाकर बेसन देऊन, कांदा मुळा भाजी देऊन त्याला जे मजबूत करण्याचा प्रयत्न केला ते या राज्यामध्ये कधी होईल? मला एक सांगा, इथे आज आमची बहीण मरण पावली, तुम्ही सांगा इथून 300 वर्ष अगोदर तरी अशी अवस्था होती का? अशी अवस्था होती? एखादी डिलिव्हरी महिला येतं, गर्भवती महिला येतं आणि ती गर्भवती होत असतानाच मरण पावते. जी महिला जी मृत्यू झालेला आहे ती सत्ताधारी आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी होती आणि मुख्यमंत्री कार्यालयातून देखील हॉस्पिटलमध्ये फोन आला होता उपचार करण्यासंबंधी. हे हाईट आहे. काय होतंय? सेवा हमी कायदा आहे. सेवा हमी कायद्याची एक अंमलबजावणी सांगा. काय म्हणतं सेवा हमी कायदा? एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार काय आहे का एक निवेदन जर मी दिलं तर 7 दिवसात त्याला प्रतिउत्तर दिलं पाहिजे. भेटतं का? मग भेटत नाही तर एका माणसावर कारवाई झाली का अंकुश नाही है, तो सीएम है क्या सीएम का बाप है, भाड़ में जाए तेरी अवस्था, मेरे पास पैसा है और मैं पार्टी वाला हूं, मी पक्षाचा आहे, तू काय करू शकत नाही. ही जी मानसिकता राजकीय कार्यकर्त्यानं केली ना, म्हणून वांदा आहे. ते छत्रपतीचे भक्त पाहिजे. एसाजीनं मामाला सांगितलं 2 पाय कलम करण्याची सजा दिली होती आणि एसाजीने म्हटलंय मेरे मामा आहे, आणि जेव्हा छत्रपतीनं सजा दिली ना तर 2 हात नाही चौरंगा करून टाकला. ही अवस्था आहे. नारे देऊन जय श्रीराम या अल्लाह जय शिवराय म्हणून थोडं जमतंय. कृतीत पाहिजे छत्रपती, आणि यांची ते अवकात आहे का? आपण पाहतोय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल भान ठेवून बोललं पाहिजे अशा प्रकारचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.